आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। उत्तराखंड येथे धराली येथे जो पाण्याचा लोंढा वाहून आला होता व त्या पाण्याच्या आणि चिखलाखाली शेकडो नागरिक अडकले, अशा प्रकारची घटना ही 5 ऑगस्ट रोजी घडलेली आहे। सरकारने सुद्धा तशी अधिकृत माहिती दिलेली आहे। या पाण्याच्या लोंढ्यामध्ये अनेक हॉटेल, घरे वाहून गेलेली आहेत। मोठी आपत्ती निर्माण झाली असून केंद्र सरकार अनेकांना वाचवण्यासाठी धावपळ करताना दिसून येत आहे। सरकारने जरी या आपत्तीमध्ये आतापर्यंत अधिकृत मृत्यूचा आकडा निश्चितपणे सांगत नसले तरी देखील यामध्ये शेकडो जणांचा मृत्यू झाल्याची भीती ही संपूर्ण देशामधून समोर येते। कारण जे लोक पर्यटन करिता तेथे गेले होते त्यांचा काही लोकांचा संपर्क होत नसतानाची माहिती सोशल मीडियावर तसेच बातम्यांमधून दिसून येते। परंतु काही पर्यटक हे त्यांचे मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे सुद्धा संपर्क करू शकले नसतील, अशा प्रकारची माहिती सुद्धा सोशल मीडियावर फिरत आहे। त्यामुळे जे पर्यटक महाराष्ट्र राज्यातून किंवा देशातून त्या ठिकाणी गेलेले आहेत ते सुखरूप परत येतील अशी आशा आम्ही बाळगतो। महाराष्ट्र राज्यातून आंबेगाव तालुक्यातून अवसरी खुर्द येथील भैरवनाथ विद्यालयाचे 1990 या विद्यालयाचे 1990 SSC बॅचचे काही पर्यटक हे समूह पर्यटनाकरिता 1 ऑगस्ट रोजी रवाना झाले होते। त्यांचा संपर्क व त्यांचे स्टेटस 5 ऑगस्ट पर्यंत दिसत होते व ते फोटो शेअर करीत होते। 8 पुरुष, 11 महिला व इतर 3 लहान मुले असे 24 पर्यटक हे त्या समूह पर्यटन सहलीमध्ये गेलेले आहेत। त्या लोकांचा संपर्क त्यांच्या नातेवाईकांना, घरच्यांना, कुटुंबियांना न होऊ शकल्यामुळे आंबेगाव तालुक्याचे आमदार माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोशल मीडियावर पुढील प्रमाणे माहिती शेअर केली आहे। त्या लोकांना सुखरूप आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं गृहमंत्री यांनी उत्तराखंड येथे पर्यटन विभागाशी संपर्क केला असल्याचं बोललं जातंय। उत्तराखंडमध्ये नुकत्याच झालेल्या ढगफुटीच्या दुर्घटनेमुळे अवसरी खुर्द व मंचर येथील सुमारे 24 नागरिक अडकले असल्याचं समजलंय। मागील 24 तासांपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये तीव्र चिंता आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे। ही घटना उत्तरकाशी जिल्ह्यातील थराली या ठिकाणी घडली असून मंचर मधील अवसरी खुर्द येथील 1990 च्या 10वी बॅचचे यात्रेकरू गंगोत्री येथे असल्याची माहिती मिळाली आहे। उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार गंगोत्री येथील सर्व यात्रेकरू सुरक्षित आहेत, मात्र ढगफुटीमुळे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे संपर्क साधता येत नाही। आपत्ती व्यवस्थापन पथक त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे। तर मी स्वतः उत्तराखंडचे मुख्यमंत्री माननीय पुष्कर सिंग धामी आणि त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून तात्काळ मदतीसाठी विनंती केली आहे। त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासन व बचाव यंत्रणांशी सातत्याने संपर्कात राहून आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू केले आहेत। आपल्या सर्व नागरिकांची सुखरूप सुटका होईपर्यंत मी आणि माझी टीम पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहोत, असे आमदार दिलीप वळसे पाटील आंबेगाव यांनी माहिती दिली आहे। आंबेगाव तालुक्यातील अनेक नागरिक व पर्यटनाला गेलेल्या पर्यटकांचे कुटुंबीय व नातेवाईक यांची सुखरूप येण्यासाठी प्रार्थना करताना दिसून येते। तसेच सर्व पर्यटक सुखरूप आहेत व पुन्हा येतील अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो। मुख्य संपादक आयुब शेख, तेज तुफान न्यूज चॅनल, आंबेगाव, पुणे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.